हाय हॅलो नमस्ते, मी मिनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच राहा। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजचा व्लॉग जो आहे तो मॉर्निंग रूटीन आहे। तर मॉर्निंग रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सकाळच्या 9 ते 11 वाजेपर्यंतचं रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर असा रूटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी 9 वाजता शिवांश आणि मिस्टर गेले आहेत। तर गेल्यानंतर घरातून गेले की मी लगेचच आथरून वगैरे उचलून घेते, कारण जोपर्यंत ते घरात असतात तोपर्यंत मला कोणत्याही कामाला हात लावता येत नाही। कारण टिफिन म्हणा किंवा मग शिवांशला रेडी करायचं असतं, तर त्यामुळे टाईम मिळत नाही। आणि मग मी काय करते, आथरून तरी उचलता येत नाही, त्यामुळे शिवांश आणि मिस्टर गेल्यानंतरच मी बाकीचं काम आवरायला घेते। तर सगळ्यात आधी आथरून वगैरे उचलून घेतलं। अंथरून जरी उचललं तर हॉल आपला अगदी स्वच्छ क्लीन दिसतो। तर अंथरून छान उचलून घेतलं। सोफ्यावरचे कवर म्हणा, रोजच्या रोज आपण किती पण आवरलं तरी थोडेफार इकडे तिकडं मेसी होणारच, कारण घरामध्ये छोटे मुलं असले तर आपल्या घरामध्ये तो लहान मुलं पसारा वगैरे करतात, खेळतात, त्यामुळे घरामध्ये असा पसारा होतच असतो। तर शिवांश कसं आहे, लहान असल्यामुळे पसारा करतो आणि मग मी दिवसातून 2दा-3दा आवरतच असते। तरी सकाळी एकदा छान असं झटकून मस्त छान क्लीन करून घेते। हॉल क्लीन झाला की लगेचच मी किचनमध्ये येऊन ही जी भांडी आहेत सकाळची ती लगेच घसून टाकते। म्हणजे काय होतं ना की दुपारून मला दुसरी डबल काम होत नाही आणि कामाचा कंटाळासुद्धा येत नाही। तर सकाळची भांडी सकाळी जर घसली तर दुपारी आपल्याला 2-3 ताटच असतात, म्हणून मी सकाळची भांडी लगेचच घसून टाकते। हॉल आपला अगदी क्लीन दिसतो, अगदी अंथरून जरी उचललं तर लगेच अगदी आवरल्यासारखं वाटतं। त्यानंतर किचनमध्ये सुद्धा हा जो पसारा आहे तो सकाळीच आवरून घेते, कारण 12 वाजेपर्यंत मला सगळं घर क्लीन करायचं असतं, स्वच्छ करायचं असतं। आणि भांडे जरी असले किंवा ओटा म्हणा, मला रोजच्या रोज क्लीन पुसायची सवय लागलेली आहे। आणि भांडे झाल्यावरती मी ओटासुद्धा छान पुसून घेत असते। आणि भांडे घसताना काय होतं ना की तर भांडे आज इतके सारे निघालेले होते आणि काही भांडे यामध्ये कालचे सुद्धा होते। कारण कालचं असं की आम्ही दोघं गेलो होतो मम्मीकडे, आणि मम्मीकडे कारण यांना जायचं होतं पुण्याला, आणि मग इथे पुण्याला ते 1 दिवस जाणार होते, त्यामुळे मग शिवांशला पण सुट्टी होती, त्यामुळे विचार केला की मम्मीकडे जाऊ, म्हणजे शिवांशला सुद्धा थोडंसं तिथे जाऊन थोडंसं रिलॅक्स होता येईल। तर त्यामुळे असा प्लॅन केला आणि संध्याकाळीच गेलो होतो। तर असे थोडेसे भांडे माझे राहिलेले होते, त्यामुळे आत्ता लगेचच घसून टाकले। तर ओट्यावरती असे सगळे भांडे वगैरे ठेवता येत नाही, मला अगदी स्वच्छ आणि क्लीन लागतं। तर किचन वाटा आवरताना मला अगदी म्हणजे चांगलं वाटतं, कारण किचन वाटा मला लवकर जमतो आवरायला। अगदी 5 मिनटामध्ये, 5 ते 10 मिनटामध्ये अगदी मी पूर्ण भांडे घसून स्वच्छ ठेवून देते, कारण किचन आपलं स्वच्छ असलं तरी आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये। तर ते झाल्यानंतर ओटा छान भांडे घासून घेतले, आणि भांडे घासून झाल्यानंतर तेलकट आणि सगळं जे तेलकट तुप्पट झालेलं होतं किंवा तेलाचा डबा म्हणा, मिठाचा डबा म्हणा, छान असं रोजच्या रोज पुसून घेत असते, कारण त्यालासुद्धा खरकट लागलेलं असतं। आणि मग ते पुसून झाल्यानंतर ओटा छान पुसून घेते, गॅस ओटासुद्धा छान क्लीन पुसून घेते। आणि ओला कपडा केला की लगेच गॅस ओट्यावरती माझं काही इतकं मेसी होत नाही। अगदी थोडंसं पिठाचं वगैरे म्हणा किंवा थोडंसं असं नॉर्मली सांडलेलं असतं, त्यामुळे ते सुद्धा अगदी लगेचच क्लीन करून घेते। मी दुपारच्या भरोश्यावर राहत नाही आणि नंतरच्या भरोश्यावर राहत नाही की नंतर क्लीन करेल किंवा कंटाळा आला आहे, तर असं न करता मी सकाळी लगेचच क्लीन करून घेते, म्हणजे सकाळचं काम सकाळीच होऊन जातं आणि ते भांडी लगेचच मांडणीला सुकले की मांडणीला लावता येतात। आणि बघा, अशा पद्धतीने रोजच्या रोज गॅस मी अगदी डीप क्लिनिंग करत असते। दिवसातून 2दा-3दा मी तरी असा गॅस क्लीन करत असते। तर गॅस पुसताना काय होतं ना की गॅसच्या पाठीमागे सुद्धा असं थोडं उडालेलं असतं, सांडलेलं असतं खरकट, तर मला तसं आवडत नाही। मला पूर्ण ओटा असा चकाचक आणि क्लीन आवडतो, त्यामुळे छान असा रोजच्या रोज टाईल्सला सुद्धा असं रोज पुसून घेत असते, अगदी स्वच्छ आणि क्लीन होऊन जातो। आणि घरातली ही जी सकाळची कामे असतात ही माझी अगदी 1.5 ते 2 तासामध्ये होऊनच जातात। त्यानंतर मला पूर्ण दिवस रिकामा मिळतो, शिवांशकडे लक्ष देता येतं आणि त्याचा होमवर्क असतो किंवा त्याला जेवू घालायचं असतं, त्यामुळे हे कामं मला सकाळीच करायला लागतात, कारण दुपारच्या टायमाला मला ते टाईम जमत नाही आणि कंटाळासुद्धा येतो, त्यामुळे सकाळची कामे सकाळीच आवरून घेते। त्यानंतर पुढचं म्हणजे
सध्या तरी मला टिफिन वगैरे असल्यामुळे मला आंघोळीला कधी कधी लवकर जमत नाही आणि मी ओटा वगैरे आवरून घेतला की मी लगेचच आंघोळ करून घेते आणि आंघोळ केली की लगेचच म्हणजे बाथरूमचे क्लिनिंग वगैरे म्हणा, बाथरूमचे कपडे म्हणा, टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन करूनच घेत असते. तर आज आंघोळीला लेट झालेलं होतं आणि तर ओटा वगैरे खूप मेसी दिसत होता. तो ओटाच आवरून घेतला सगळ्यात आधी, कारण ओटा खूप म्हणजे ओट्यावरती भांडे खूप साचलेले होते आणि खरकटंसुद्धा व्यवस्थित दिसत नव्हतं. तर ओटा छान असा डीप क्लिनिंग करून घेतला. एकदा कपड्याने पुसून घेते, त्यानंतर वायपरने एकदासुद्धा क्लीन केलं की लगेच अगदी कोरडा किचन ओटा होऊन जातो. आणि किचन साफ करायला मला खूप आवडतं आणि किचन मेसी असला की मला बिलकुलही म्हणजे काम झाल्यासारखं वाटत नाही. त्यानंतर पुढचं म्हणजे घरामध्ये झाडू वगैरे मारून घेते. तर असं ओटा वगैरे क्लीन झाला की झाडू वगैरे मारून घेते. झाडू वगैरे मारून झाला की लगेचच पुढचं म्हणजे आपलं जे बेसिंग असतं ना, तर बेसिंगसुद्धा रोजच्या रोज डीप क्लिनिंग करत असते. तर असं नाही आहे की बेसिंग आज स्वच्छ आहे म्हणून आज क्लीन करायचं नाही, तसं न करता मी रोजच्या रोज बेसिंग धुवत असते. त्यानंतर मिररला पाणी शिंपडून थोडंसं छान असं क्लिनिंग करून घेत असते. काय होतं ना की रोजच्या रोज असं क्लिनिंग जर ठेवलं तर आपलं घर खूप स्वच्छ राहतं, क्लीन राहतं आणि कोणी आलं त्यांनासुद्धा आपलं घर बघून अगदी प्रसन्न वाटत असतं. तर तसंच माझा आजचा रुटीन होता. त्यानंतर पुढचं म्हणजे बाथरूममध्ये कपडे धुवायचे होते आणि माझ्याकडं वॉशिंग मशीन नाही आहेत, तर त्यामुळे मी हातानेच कपडे धुते. तर ते सुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करणार होती. तर या टायमाचा जो रुटीन असतो तो माझा, तर सगळे कामं जवळपास झालेलीच होती आणि कपडेसुद्धा धुवून लगेच वाळत टाकून दिलेली होती. तर असा हा आजचा रुटीन होता. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट करा मला कसा वाटला आजचा ब्लॉग.